मध्यान्हीचा सूर्य गडावर तळपत होता. राजे हिरोजी इटलकरांसह हत्तीखान्याचे काम पाहत होते. हत्तीखान्याचे दगड चढत होते. अनेक मजूर कामात गर्क झाले. राजे हिरोजींना म्हणाले, हिरोजी, काम सुरेख होत आहे यात शंका नाही, पण खरं सांगायचं झालं तर या पीलखान्याची गडावर गरज नव्हती. ऐरावताचं ऐश्वर बाळगण्याची आम्हाला हौस नाही. मोगली विजयात आम्हास हत्ती मिळतात, त्याचं काय करायचं याचं आम्हास कोडं पडतं. आमचा भरवसा घोडदळावरचा, उघड्यावरची छावणी. पण महाराज, हत्तीशिवाय गडाला शोभा नाही, सैन्याला बळकटी नाही. राजे हसले. हिरोजी, पहिलं बरोबर, दुसरं चूक. मोगली पराजयाची अनेक कारणं, त्यातलं एक कारण हत्तीची अंबारी. अचूक टिपायला हत्तीच्या अंबारी इतकी सोपी गोष्ट नाही. सेनापती पडला की सेनेची वाताहत व्हायला केवढा वेळ. त्यावेळी राजांच्या कानावर आवाज आला, जय जय रघुवीर समर्थ. राजांनी पाहिले. तो एक भगवी कफनी धारण केलेला गोसावी राजांच्या रोखाने येत होता. राजांच्या जवळ येऊन त्याने वंदन केले. राजांनी तेवढ्याच नम्र भावाने नमस्कार केला. राजे म्हणाले, गोसावी, आपलं नाव? या जीवाला दिवाकर गोसावी म्हणतात. चाफळला असता? होय. समर्थाकडील सर्व क्षेम आहे ना? रामकृपा. दिवाकर गोसावी चलावं, राजे म्हणाले. राजे, समर्थांनी आपणास पत्र दिलं आहे, त्याचा आधी स्वीकार व्हावा. पत्र? आम्हाला? दिवाकराने काखेतल्या झोळीतून पत्र काढले आणि ते राजांच्या हाती दिले. राजांनी ते मस्तकी लावले, पण पत्र वाचण्यास राजे अधीर झाले होते. दिवाकर गोसाव्यांच्यासह सदरेवर गेले. दिवाकरांना आसन देऊन राजांनी पत्र मोरोपंतांच्या हाती दिले. राजे म्हणाले, वाचा. पण क्षणात राजे उद्गारले, थांबा, मासाहेबांनाही ते ऐकू द्या. गोसावी, तुमची आज्ञा असेल तर आम्ही आज जाऊन येतो. दिवाकराने मान डोलावली. राजे मोरोपंतांसह जिजाबाईच्या महाली गेले. महालात जाताच म्हणाले, मासाहेब, आमचं भाग्य उजाडलं. आम्हास आज पत्र आलं आहे. कोणाचं? जिजाबाईंनी बसल्या जागेवरून विचारलं. समर्थांचं, म्हणत राजे जिजाबाईच्या नजीक बसले. जिजाबाईंनी विचारले, काय पत्र आलं आहे? आम्ही अद्याप वाचलं नाही. ते पत्र घेऊन आम्ही तडक इकडे आलो. शेजारी उभ्या असलेल्या येसूबाईंना राजे म्हणाले, येसू, दाराशी मोरोपंत उभे असतील, त्यांना बोलाव. मोरोपंत आत आले. राजांनी आज्ञा केली, मोरोपंत वाचा. मोरोपंतांनी पत्र वाचायला सुरुवात केली. निश्चयाचा महामेरू, बहुत जनास आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयाशी, जयाचे गुण महत्वाशी तुलना कैशी, नरपती हयपती गजपती गणपती, पुरंधराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सर्वाठाई, धीर उदार सुंदर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणेसी नृपवर तुच्छ केले. तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राह्मणस्थाने बिघडली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गोब्राह्मण, करावयासी रक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई. या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही,
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता, आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होऊनी कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकासी आश्रय झाले शिवकल्याण राजा. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले बाकाय नेणू. थांबा मोरोपंत, तो श्लोक परत वाचा, राजे मध्येच म्हणाले. मोरोपंत वाचू लागले. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले बाकाय नेणू. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. पत्र वाचून संपले. महालात शांतता पसरली. राजांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. त्यांचे हात जोडले होते. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. खुद्द राजांचीही तीच अवस्था झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, राजे, समर्थांनी तुमची स्तुती करावी आणि ती आम्हाला ऐकायला मिळावी, केवढं भाग्य. नाही मासाहेब, ही स्तुती नाही. हे समर्थांनी आमच्यावर टाकलेलं ओझं आहे. आमच्या कर्तव्याची परत करून दिलेली जाणीव आहे. आमच्या अपराधांना क्षमा करून केलेला तो प्रेम वर्षाव आहे. अपराध कसले आहेत तर समर्थांच्या सारखा श्रेष्ठ पुरुष आमच्या राज्यात वावरतो. मुलुखात पसरलेले त्यांचे शिष्य हरघडी आम्हाला मदत करतात. खेडोपाडी जाऊन आमच्या कार्याला मिळण्याचा आदेश देतात. त्या समर्थांची आणि आमची भेट होत नाही. उलट त्याबद्दल समर्थ क्षमा मागतात. आम्ही क्षमा करणार, आणि तीही समर्थांना. अनेक वर्ष या महात्म्याला भेटायला जीव उतावीळ होता. नाही मासाहेब, आता दिरंगाई होणार नाही. जेथे समर्थ असतील तेथे आम्ही जाणार. ते पाय दिसतील तेव्हाच आमच्या मनाला समाधान लाभेल. राजे, जिजाबाई म्हणाल्या, आता प्रवासाची दगदग सोसवत नाही, नाहीतर मी सुद्धा आले असते. समर्थ भेटतील तेव्हा त्यांना आमचा दंडवत सांगा. डोळे मिटण्याआधी त्यांचं दर्शन घडावं अशी फार इच्छा होती. राजांनी गोसावींचा यथोचित सत्कार केला. समर्थांच्या पत्राला उत्तर दिले. आपण चाफळला येत असल्याचा निरोप दिवाकरांच्या बरोबर दिला. राजांचा निरोप देऊन दिवाकर गड उतरले. दुसऱ्या दिवशी राजांचे अनेक नजरबाद चाफळ मुलुखाकडे जाऊ लागले. राजे चाफळच्या परिसरात आले होते. युवराजांच्या हाती गड देऊन राजे 3 दिवस मजल मारित होते. ठाई ठाई पेरलेले गुप्तहेर वाटा दाखवित होते. राजमार्ग सोडून राजे चाफळ जवळ करीत होते. राजे चाफळला आले आणि तेथे रामदास स्वामींचे वास्तव्य तेथून नजीकच असलेल्या शिंगणवाडीला असल्याचे कळले. राजांनी शिंगणवाडीकडे मोर्चा वळवला. वाटेवर अनेक गोसावी ठाई ठाई भेटत होते. राजे पुढे गेले की शंखनाद वातावरणात घुमत होता. त्या नादाला तसेच अनेक नाद येऊन मिळत होते. राजे ते कौतुकाने पाहत होते. राजे शिंगणवाडीच्या परिसरात आले. डेरेदार आम्रवृक्षांच्या राईत वसलेले ते चिमुकले गाव होते. चारी बाजूंनी दाट झाडीने गाव वेढले होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तारळी कोयनेच्या खोऱ्यातले ते गाव आपल्या निसर्ग सौंदर्याने मन प्रसन्न करीत होते. गाव नजीक येताच राजे पायउतार झाले. दिवाकर गोसावी राजांच्या स्वागताला सामोरे आले. गावाबाहेर एका विशाल अंबराईत समर्थांचा मठ वसला होता. मठाचे वातावरण स्वच्छ निर्मळ होते. अनेक गोसावी तेथे वावरत होते. बसक्या झोपड्यांच्या समोरची सावरलेली अंगणे लक्ष वेधून घेत होती.
ते पाहत असताना राजांना रामायणातील आश्रमांची वर्णने आठवत होती. एके ठिकाणी राजांचे पाऊल क्षणभर अडखळले. राजांच्या समोर थोड्या अंतरावर एक भव्य पिंपळ वृक्ष होता. त्याच्या नजीकच मठाची टुमणदार पर्णकुटी नजरेस भरत होती. पर्णकुटी समोर लहान पण लक्षवेधी फुलांचे उद्यान होते. राजांचे लक्ष पिंपळ वृक्षाच्या विस्तीर्ण पारावर उभ्या असलेल्या भव्य पुरुषावर खिळले. ते रूप मनात साठवीत राजे पाऊल उचलीत होते. त्या व्यक्तीच्या मस्तकावर जटाभार शोभत होता. अर्ध्या छातीपर्यंत उतरलेली दाढी, अत्यंत तेजस्वी पण सावळा देहवर्ण, तीक्ष्ण पण शांत नजर, चेहऱ्यावर उमटलेले मंद स्मित, भव्य कपाळ, त्यावर एक ठळक आवाळू. एका हातात जपाची माळ आणि दुसऱ्या हाती कुबडी घेऊन उभ्या ठाकलेल्या त्या महापुरुषाला पाहताच राजांचे मन शांत झाले. राजांच्या साऱ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. राजे नजीक आले. राजांच्या कानांवर एखाद्या खोल विहिरीतून आवाज उमटावा तसे शब्द आले. राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. राजे पार चढून गेले. त्यांनी गुडघे टेकले आणि अत्यंत लीनतेने समर्थांच्या पायांवर मस्तक टेकले. राजांच्या दोन्ही हातांना स्पर्श झाला. राजांना हातांची पकड जाणवली. त्यांची नजर त्या हातांकडे वळली. राजांना उठवणाऱ्या त्या हातांच्या दंडात बांधलेल्या रुद्राक्षमाळा बळकट स्नायूंच्या आकुंचनाने तुटतील काय अशी भीती राजांना वाटली. राजे उठले आणि दुसऱ्याच क्षणी समर्थांच्या मिठीत बद्ध झाले. समर्थ बोलत होते. राजे, तुमच्या दर्शनानं आज आम्हाला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाचा लाभ झाला. आम्ही धन्य झालो. राजांना ते असह्य झाले. राजांचे शब्द स्वामीजी बोलून गेले होते. राजांच्या नेत्री फक्त अश्रू उरले होते. राजे बळ एकवटून म्हणाले, समर्थांनी अपराधाची क्षमा करावी. शिवबा, इकडे बघा. राजांनी नजर उचलली. केवढी प्रसन्न मुद्रा त्यांच्या सामोरी होती. राजांच्या पाठीवर हात ठेवीत स्वामी म्हणाले, शिवबा, तुम्हाला स्वरूपाची ओळख नसली तरी आम्ही तुम्हाला ओळखतो. तुम्ही राजयोगी, श्रीमान योगी. तुमची योग्यता आम्ही काय वर्णावी. पण राजे, तुमच्या योग साधनात आमच्यासारख्यांची तारांबळ उडते असं का वागता. राजे विस्मयाने समर्थांच्याकडे पाहत होते. समर्थ हसले, म्हणाले, राजे, हा आदिलशाहीचा मुलूक. आमच्या भेटीसाठी असा जीव धोक्यात का टाकता. तुमचे पराक्रम ऐकून आम्हाला आनंद झाला. त्या भरात आम्ही तुम्हाला पत्र लिहिलं. एवढं उतावी वर्तन तुम्ही कराल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही. एवढा जीव मोलाचा नाही आमचा. स्वामीजींनी एकदम राजांचे मनगट धरले. ते म्हणाले, सबूर राजे, असं चुकूनही म्हणत जाऊ नका. तुमचं कार्य फार मोलाचं, मोठं आहे. आम्ही प्रभू रामचंद्रांचे दास. विचार पेरीत जाणं एवढाच आमचा धर्म. ते विचार संपन्न भूमीत पडले तर उदंड पीक दिसतं, पण फत्तरावर पडलं तर ते वाऱ्यावर उडून जातात. फुकाच्या बोलांना काय अर्थ. राजे, तुमच्या कष्टांना यश आलं. या भूमीत खऱ्या अर्थानं आनंदभुवन अवतरलं तरच आमच्या विचारांना जगण्याला अर्थ. तुमच्या विना आमचं जीवन अपुरं आहे. तुम्ही ते कार्य पूर्ण करेपर्यंत सुरक्षित राहण्यात आमचं जीवन साफल्य सामावलं आहे. राजे, तुम्ही येणार हे कळताच तुम्हाला निरोप पाठवणार होतो. तोच तुम्ही निघाल्याची वार्ता आली. समर्थांनी राजांना आपल्या जवळ बसवून घेतले. राजांनी आपल्याबरोबर आलेले मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव गुजर यांची ओळख करून दिली. समर्थ दोघांना म्हणाले, साल्हेरीचा पराक्रम ऐकून आमचे कान तृप्त झाले. असाच पराक्रम करीत राहा. यापुढं मोगलाईतला तुमच्या कामगिऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. समर्थांना बरीच जानकारी दिसते. राजे भारावून म्हणाले, नाही राजे, हे अंतर्ज्ञान नाही.
तुमच्या बहिर्जींसारख्या महादेवसारख्या नजरबाजांनी आमचे शेकडो गोसावी अडकवले. परमार्थापेक्षा राजकारणात ते अधिक गुंतलेले असतात, त्यामुळे सारं समजतं. समर्थांच्या पुढे राजे प्रथमच हसले. समर्थ राजांना म्हणाले, राजे, आता आदिलशाहीशी फारा दिवसांचं सख्य राहील असं वाटत नाही. समर्थांना अंदेशा वाटण्याचं कारण राजांनी विचारले. आदिलशाही वकील आमचे बाबाजी नाईक पुंडे विजापुरातच आहेत. ते ठीक, आम्हाला संशय नाही, पण खात्री आहे. कुडाळ युद्धात ज्या खवासखानाचं वैर तुम्ही पत्करलं, त्या खवासखानाचं प्राबल्य विजापूर दरबारी वाढतं आहे. एक ना एक दिवशी ते तुम्हाला कळेल, तेव्हा योग्य तो निर्णयही तुम्ही घ्याल. राजांनी मोरोपंतांच्याकडे पाहिले. मोरोपंतांच्या मागे उभ्या असलेल्या मावळ्यांच्या हातातील तबके मोरोपंत समर्थांच्या पुढे ठेवीत होते. तबकांची आच्छादने काढली गेली. सुवर्णरौप्य नाण्यांनी ती तबके ओतप्रोत भरली होती. त्याकडे पाहून समर्थ म्हणाले, राजे, हे कशाला आणलं? याची काय गरज होती? आम्ही संन्यासी असलेल्या लंगोटीचा आम्हाला भार. आम्हाला गरज आहे नाही असं नाही, पण ती याची नव्हे. गरज आहे प्रेमाची, तुमच्या वचनाची. वचन? हा राजे, काही माणसं अवतार कार्य करायला या पृथ्वीवर अवतरतात. ती परमेश्वर स्वरूपच असतात. त्यांची वचनं मिळवणं यातच आमचं कल्याण नसतं का? समर्थांनी आम्हाला संकोचवू नये. राजे, खोटा विनय बाळगू नये. आज तुमचा पराक्रम पाहून आमच्यासारखी संन्यासी माणसंही तुमच्या गुणांवर लुब्ध होतात. ही तुमची योग्यता, ती जाणून घ्या. ती वाया जाऊ देऊ नका. मी काय करू? राजांनी विचारले. समर्थ हसले, म्हणाले, राजे, मेघांचं जे नातं धरित्रीशी असतं, तेच नातं राजाचं प्रजेशी असतं. मेघ आपल्या उरातल्या ओलाव्यानं धरित्री तृप्त करीत असतो. त्याची नजर सदैव धरित्रीवर खिळलेली असते. तेच तुमचं कर्तव्य. समर्थांनी कल्याणला हाक मारली. कल्याण? कल्याण स्वामी आले. राजांनी त्यांना वंदन केले. समर्थ म्हणाले, कल्याण? अरे, राजे आमच्या घरी पाहुणे आले. सरळ आमच्या शेजारी त्यांची बैठक पाटावर टाकली. राजांनीच उघड्यावर बैठक टाकलेली पाहून बिचारे राजांचे सोबती पेचात पडले असतील. आता त्यांना उघड्या जमिनीवरही बसायला संकोच वाटत असेल. जनावरांचं चारा पाणी, शिबंदीचं जेवणखान, सर्वांकडे तू लक्ष दे. क्षमा असावी समर्थ. राजे म्हणाले, आपण त्याची चिंता करू नये. आमची शिबंदी सदैव सर्व साहित्य बाळगून असते. राजे, ते आम्हाला माहीत आहे. आपल्या मुलुखात कुठंही तुमची फौज असली तरी त्या फौजेचा उपद्रव गावांना होत नाही, हे आम्ही जाणतो. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे राजांनी दर्शन घेतले आणि समर्थांच्या सह ते मठात गेले. त्यानंतर 2 दिवस गेले. राजे समर्थांच्या तोंडून उपदेश ऐकत होते. आत्मदर्शन, सिद्धलक्षण, सारविवेक, राजकारण, चातुर्य लक्षण, विषय त्याग अशा अनेक विषयांवर समर्थ बोलत होते. त्या वेगळ्या वातावरणाची, वेगळ्या विचारांची मोहिनी राजांवर पडत होती. मन तृप्त झाले होते. दुसऱ्या दिवशी राजांनी गुरुपदेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. समर्थांनी ते आनंदाने मान्य केले. शुभ दिवस पाहून समर्थांनी अनुग्रह दिला. समर्थांचा वरदहस्त लाभला. राजे सनाथ झाले. 2 प्रहरी राजे आणि समर्थ झोपडीत बसले होते. बोलता बोलता राजांनी विचारले, स्वामीजी, परमेश्वर आपल्याला दिसला का? समर्थांनी एकदम वर पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य विलसले. ते राजांच्यावर नजर रोखीत म्हणाले, शुभा, हा प्रश्न काल विचारायचा होता. गुरुपदेश घेण्याआधी आमची पारख करीत होता तेव्हा विचारायचा होता. आता तो अधिकार राहिला नाही.
राजे संकोचले. त्यांच्या कानांवर शब्द पडत होते. राजे, परमेश्वर दर्शन हे जीवनाचं ध्येय नव्हे. अध्यात्मालाही ते मान्य नाही. परमेश्वर चराचर स्वरूपामध्ये भरून राहिला आहे. तो आपल्यातही आहे. स्वरूपाची ओळख हेच आपलं ध्येय असायला हवं. आम्हाला परमेश्वर सापडला असता तर आम्ही कशाला तुम्हाला गुरुपदेश करीत बसलो असतो? मग सद्गुरूला जीवनात काहीच का अर्थ नाही? राजांनी विचारले. राजे, तुम्ही अनेक वेळा अनोख्या मुलखातून गेला असाल, वाट चुकला असाल. वाटेवर कोणीतरी पांथस्थ भेटतो. त्याला तुम्ही मार्ग विचारता. तो सांगतो त्या वाटेनं तुम्ही जाता. तुमच्या मनात असा संशय कधी येतो का की त्या माणसानं आपल्याला खोटी वाट दाखवली असेल म्हणून? त्या पांथस्थाची जीवनात जी जागा तीच गुरुची. वाट तुम्हीच चालायची असते. मुक्कामही तुम्हीच गाठायचा असतो. तसं पाहिलं तर आता आपण दोघंही एका मार्गाचे प्रवासी. ज्याला आधी सापडेल त्यानं दुसऱ्याला सांगावं एवढ्यापुरते आपण बद्ध. पण स्वामीजी, आपण आम्हाला काहीच जपतप सांगितलं नाही. राजांनी दुसरी शंका व्यक्त केली. कशासाठी? परमेश्वरानं तुमचं कार्य तुम्हाला दिलं आहे. त्यात तुम्ही मग्न आहात. या धर्तीवर श्रींचं राज्य प्रस्थापित व्हावं हे तुमचं ध्येय. ते काम श्रद्धेनं प्रेमानं करणं हीच ईश्वर सेवा नाही का? राजे, सर्वाभूती प्रेम बाळगा. प्रजेवर उदंड प्रेम करा. धर्माची लाज राखा. महाराष्ट्र धर्म वाढवा. हीच तुमची तपश्चर्या. तिनंच तुम्हाला ईश्वर पावेल. मठात पंगत बसली होती. राजांची सारी शिबंदी भेदाभेद विसरून समर्थांच्या मठाचा प्रसाद सेवन करीत होती. त्या प्रेममय वातावरणात राजे सारी काळजी विसरले होते. आनंदाचे भरते मनात साठत होते. 4 दिवस झाले तरी राजे जाण्याची गोष्ट काढीनात. समर्थांनी ते जाणले. ते राजांना म्हणाले, शिवबा, उद्या दिवस चांगला आहे. त्या दिवसावर प्रस्थान ठेवा. तुम्ही इथं गुंतलात तर सारा महाराष्ट्र आम्हाला दोष देईल. गडावर आईसाहेब आपली वाट पाहत असतील. राजे भारावले. ते म्हणाले, मासाहेबांची दर्शनाची फार इच्छा होती, पण आता त्या थकल्यात. प्रवास झेपत नाही. आम्ही येताना म्हणाल्या, समर्थांना दंडवत सांगा. त्यांना सांगा, डोळे मिटायच्या आधी दर्शन घडावं असं फार वाटतं. समर्थांनी डोळे मिटले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ते म्हणाले, राजे, आपल्या मासाहेब म्हणजे थोर आत्मा. त्यांचं दर्शन घ्यायला हवं. त्यांना सांगा निरोप पोहोचला. इच्छा तृप्त करणारा प्रभू रामचंद्र समर्थ आहे. जायचा दिवस उजाडला. राजांचे मन व्याकुळ बनले होते. जायचा दिवस उजाडला. राजांचे मन व्याकुळ बनले होते. समर्थ सुद्धा अस्वस्थ होते. राजांनी समर्थांचे पाय धरले. राजांच्या डोळ्यातले अश्रू पाहून समर्थ देखील भारावले. ते म्हणाले, शुभा, तुमच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. स्वामीजी, आपला सहवास लाभला. जीवनाचं सार्थक झालं. वाटतं हे पाय सोडून हलूच नये. स्वामीजी, पुन्हा केव्हा दर्शन? राजांनी कळवळून विचारले. समर्थांनी राजांच्या नजरेला नजर भिडवली. राजांच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, राजे, तुम्ही आमचा उपदेश घेतलात. कुठं जरी असला तरी आमचं स्मरण करताच आम्ही तुमच्या सन्नीध असायला हवं. आता दुरावा नाही, तो नव्हताही. तसं वाटलं तर मग या गुरु-शिष्य भावनेला अर्थही राहायचा नाही. यासाठी चित्त गुंतवू नका. कार्य फार मोठं आहे. फार सोसायचं आहे. तिकडे लक्ष द्या. गुरुदेव,
हा शिवबा, आवरा, सारं ठीक होईल. कधी तसं भासलं तर जरूर या. तुमच्या दर्शनात आम्हालाही आनंद आहे. समर्थांचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांनी राजांना कवटाळले. ते म्हणाले, राजे, आम्ही संन्यासी, जीवनापासून निवृत्त झालेले, पण तुम्ही आम्हाला गुंतवलं. थांबा राजे. समर्थ आपल्या मठात गेले. खडावांच्या आवाजासरशी राजांचे नेत्र मठाच्या दारी खिळले. समर्थ हाती भगव्या रुमालात गुंडाळलेले बासन घेऊन बाहेर येत होते. राजांच्या जवळ येऊन समर्थ म्हणाले, राजे, आम्ही संन्यासी, आम्ही काय देणार? शिवथर घळीत बसून 9 वर्षांनी आम्ही दासबोध पुरा केला. हा कल्याण तो उतरून घेत होता. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं ते कार्य तडीला गेलं. त्यानंतर आम्ही आमच्या हस्ताक्षरात एक प्रत तयार केली. ती तुमच्याकरिता आम्ही जतन केली होती. आमच्या जीवनाचं सार तत्वज्ञान आम्ही त्यात मांडलं आहे. हे धन जतन करून ठेवा. जेव्हा मन उदास होईल, जीवाला कोडं पडेल, तेव्हा हा ग्रंथ उघडा. रामचंद्रांच्या कृपेनं तुम्हाला तुमची वाट दिसेल. आज ह्या दासबोधाच्या रूपानं मी तुम्हाला सर्वस्व देत आहे. राजांनी दासबोध मस्तकी लावला. समर्थांचे पाय पुन्हा अश्रूंनी भिजले आणि राजांनी समर्थांचा निरोप घेतला.